सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. आता सकाळचे म्हणलं तरी चालेल किंवा दुपारचे म्हणले तरी चालेल. 11:30 वाजलेले आहेत. काल 4 वाजेपर्यंत इथोलचे काम आवरले. 4 वाजेच्या नंतर तुम्हाला तर सांगितलं की सोफा बघायला गेले होते आणि ड्रेसिंग टेबल बघायला गेलेले होते, पण मला काही तिथं आवडले नाही. तसं तर घेण्याचा विचार नव्हता, पण तरी पण जो आपला जुना सोफा आहे तो देऊन म्हणजे एक्सचेंज करून दुसरा नवीन ऑफर चालू आहे त्यामुळे बघायला गेले होते, पण मला काही तिथं आवडलं नाही. त्यामुळे मी काही अजून घेतलेला नाही. ज्यावेळेस घेण्याचा विचार तर नाही आहे, पण जर घेतला तर नक्कीच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल. आपलं जे काही सामान होतं तिकडं राहिलेलं आहे ते सुद्धा आवरून घेतलं. खाली पार्किंगला पण बराच आपला पसारा होता, तो पण आवरला. आणि मेन म्हणजे जी झाडं मी तिथं ठेवलेली होती ती झाडंसुद्धा आपली रात्री आलेली आहे आणि सामानसुद्धा आलेलं आहे. आता आपलं तिथं काहीही सामान राहिलेलं नाही, फक्त सोफा राहिलेला आहे. पण ते पण बघू काय करायचं ते. तो सोफा तर इथं आणायचा नाही आहे का, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या मांजरच्या म्हणजे आपल्या म्यावच्या पिल्लांनी तो पूर्ण पुरतडलेला आहे. तरी पण बघू, इथं तर नाही आणणार. जर कुणाला द्यायचा असेल, घेणारं जर कोणी तयार असेल तर त्यांना देऊन टाकणार आहे. जी येशी आहे ती येशीसुद्धा खुलून आणलेली आहे, पण ती अजून इथं काही बसवलेली नाही. आणि हे बघा, आपली जी झाडं आहे ती तात्पुरती म्हणजे आता इथं ठेवलेली आहे, पण तरी पण बघू कुठं ठेवायचे कुठं नाही. हे बघा, बरीचशी झाडं आपली आणलेली आहे. अजून तिथं 2-3 कुंड्या आहेत त्या पण आणायच्या आहे. ही आपली पिकोची मशीन, तसं तर मला ही गावाला न्यायची होती, पण पिकोचा गट्टू ठेवणार कशावर, त्यामुळे ती पण इथं आणलेली आहे. आणि हे जे आपल्या टेरेसमध्ये कपाट लावलेलं होतं ते कपाट आणलेलं आहे, ते पण इथं लावून घेणार आहे या भिंतीला. आणि जो आपला बाहेर टेबल होता, मोठा टेबल, त्याच्यावरती आपण तुम्हाला दाखवलं होतं पोते ठेवलेले होते बघा पार्किंगला, त्या टेबलचा म्हणजे त्या टेबलपासून हे एक कपाट बनवून घेतलेलं आहे. दुकानामध्ये तो टेबल केलेला होता त्याच टेबलचं हे कपाट बनवून घेतलेलं आहे काल. त्याला 800 रुपये खर्च आला, म्हणजे मजुरी जो सुतार आहे त्याने 800 रुपये घेतलेले आहे ते बनवून देण्याची. आणि हे असं बनवलेलं आहे बघा. त्याला काही दारं नाही करणार मी, त्याला पुसून आणि पेंट करून घेणार आहे, कारण ते खूप घाण झालेलं आहे. त्यामुळे इथं जी आहे ती वॉशिंग मशीन ठेवलेली आहे, म्हणजे तात्पुरती ठेवलेली आहे. कसं ठेवायचं सामान ते आपण अजून ठरवलेलं नाही, पण मशीन तिथंच ठेवणार आहे. हे कपाट जे आहे हे भिंतीला लावणार आहे. आणि ही आपली वरलॉकची मशीन इथं ठेवलेली आहे. ज्यावेळेस इथला आवरल्या जाईल त्यावेळेससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कुठलं सामान कुठं कसं ठेवलं कसं नाही. गपगम येऊ, बाथरूममध्ये नळ चालू आहे त्यामुळे पाण्याचा पण आवाज तुम्हाला येत असेल. आणि ह्या ज्या झाकणाच्या ज्या बादल्या आहे ह्या मी डस्टबिन म्हणून यूज करणार आहे, का तर नको डस्टबिन आणायला, त्याला झाकणंसुद्धा आहे. त्यामुळे ओला कचरा आणि सुका कचरा यातच मी आता ठेवणार आहे. जो आपला जुना डस्टबिन होता तो काही मी आणलेला नाही, तो तिथंच टाकून दिलेला आहे. काय सांगणार होते मी तुम्हाला, अजून जो पाटा आहे तो पण इथंच ठेवलेला आहे. आणि मेन म्हणजे जी वॉशिंग मशीन आहे ती नीट करायला आम्ही माणूस बोलवलेला होता, पण त्याने जो पहिला आला त्याने 10,000 रुपये खर्च सांगितला. आणि परत दुसऱ्याला म्हणजे 2-3 दिवसानंतर परत दुसऱ्याला बोलवलं होतं तर त्याने सुद्धा 8,500 रुपये खर्च सांगितला. पण करायचा का नाही करायचा तो विचार नाही केलेला, का तर नवीन मशीन म्हणजे आपण एवढा खर्च करून ती किती दिवस चालते आणि किती नाही हे पण सांगू शकत नाही, म्हणजे त्यांची गॅरंटी नाही. का तर जो मशीनमधला टफ आहे तो फिरत नाही, त्यामुळे नवीन घ्यायची की काय असा विचार चालू आहे. पण बघू, ह्या मशीनला जर खर्च करायचा म्हणला तर ते पण करू, किंवा मग नवीन कुठली मशीन चांगली असते ते पण तुम्ही मला सजेस्ट करा. का तर ह्या मशीनला भरपूर वर्ष झालेली आहे आणि खूप छान कपडेसुद्धा निघतात त्यातले. पण मला काही मशीनचं धुणं आवडत नाही, तसं मी हातानेच धुते. पण आता पुढे पावसाळा लागणार आहे, पावसाळ्याचे कपडे वाळत नाही, पिळायला मशीन बरी पडते. त्यामुळे बघू कुठली चांगली असते कुठली नाही, कोणत्या कंपनीची, कोणत्या कपडे छान निघतात कोणत्या नाही, ते पण तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला, मटकी शिजवलेली आहे कुकरला लावलेली होती. एक शिट्टी करून घेतली, गॅस बंद केला, कांदा पण कापून घेतलेला आहे. बेसिंगमध्ये भांडे आहेत, ती भांडे घासायची आहे. म्हणजे रात्री बरेच भांडे घासले, रात्रीचे 12:30 वाजले होते आम्हाला जेवायला, आवराआवरी करायलाच. कारण हा पसारा आणून टाकला आणि तो पण जागच्या जागेवर लगेच ठेवायचा होता, नाहीतर खूप सारा पसारा झाला असता. त्यामुळे
मटकीची भाजी मी टाकून दिलेली आहे. मटकीच्या भाजीसाठी मटकी मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. गरम तेल झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून दिली. चवीपुरते मीठ टाकले, हळद टाकली. एक शिट्टी कुकरची करून मटकी अशी मी शिजवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा छान परतल्यावर एक मीडियम आकाराचा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. कांदा टोमॅटो गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घेतल्यावर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा धना पावडर, सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. मसाले खाली करपू नये त्यासाठी मी त्यामध्ये पाणी घातलेले आहे. पाण्यामुळे मसाले खाली करपत नाही आणि तेल सुटेपर्यंत छान म्हणजे भाजल्या पण जातात. सर्व मसाले छान भाजून झाल्यावर म्हणजे छान तडतडल्यावर किंवा तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यावर त्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे. तेल सुटेपर्यंत सर्व मसाले छान परतल्यावर त्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मटकी होती ती टाकून दिली. वरून हिरवीगार कापून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली अशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. कढीपत्ता सुद्धा मला घालायचा होता फोडणीला पण मी विसरून गेले त्यामुळे कढीपत्ता नाही घातला. ही भाजी छान झाल्यावरती मी गरम पाणी ओतलेले आहे भाजीमध्ये आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी मी भाजी बनवणार आहे. या भाजीमध्ये आपण मिसळचा मसाला अजिबात वापरलेला नाही. कांदा मसाला, धना पावडर, मिरची पावडर, हळद, चवीपुरती मीठ, जिरा, मोहरी आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती वापरलेली आहे. गॅस मी कमी करते. कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी करून घ्यायची. गॅस जर मोठा केला तर भाजीवरती जी तरी असते ती राहत नाही. त्यामुळे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि भाजीमध्ये केव्हाही गरम पाणी ओतायचे. गरम पाण्यामुळे भाजीला टेस्ट खूप भारी येते. भाजी झाल्यानंतर त्यावरती मी टाकणार आहे घरकुल मटण मसाला. कोणत्याही भाजीमध्ये घरकुल मटण मसाला टाकला तर भाजीची टेस्ट खूप छान येते. काय गमावू, कोणतेही मसाले मी या भाजीला वापरलेले नाही. फक्त घरकुल मसाला टाकणार आहे ते पण भाजी झाल्यानंतर. तुम्ही भाजी बघू शकता. भाजीला छान अशी उकळी येते आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तुम्हाला सुद्धा दाखवते. भाजीला गतका आला असे म्हणतात. माझी आजी माझी आई म्हणायची की भाजीला गतका छान यायला पाहिजे. भाजीला जेवायला जर बसली भाजीची टेस्ट जर चांगली नसली तर म्हणायची भाजीला गतका आलेला नाही. काय गमावू, हे बघा भाजीला गतका असा यायला पाहिजे त्यामुळे भाजी खूप छान होते. आता याच्यावरती मी ठेवणार आहे झाकण मी पूर्ण ठेवणार नाही, अर्धवट असं झाकण ठेवणार आहे. बघा केव्हा पण आपण असं झाकण ठेवायचं. पूर्ण झाकण ठेवलं तर भाजीवर तरी राहत नाही आणि आम्हाला तरीच्याच भाज्या आवडतात. चला आता गॅस बारीक करून हे असंच भाजी होऊ देणार आहे. बाथरूममध्ये कपडे भिजत घातलेले आहे ते कपडे धुवून घेते तोपर्यंत आपली भाजी होईल. त्यानंतर किचन वटा आवरते आणि जी भांडी आहे ती भांडी घासून घेते. भांडी तर आपले दिवसभर घासण्याचंच काम चाललेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आपलं काय चाललेलं आहे ते. अजून 8 दिवससुद्धा आपली घरातली कामं होणार नाही. सर्व वस्तू जागच्या जागेवर लागल्याशिवाय मला काही करमणार नाही. आणि खरं सांगू का ताईंनो, माझे पाय एवढे दुखतात पण बसून जर राहिले तर महिनाभरसुद्धा हे काम होणार नाही. त्यामुळे मी अजिबात 2 मिनटंसुद्धा बसत नाही, चालूच राहते. मला सागर पण म्हणतो, तुमचे दादा पण म्हणतात की आराम कर, काम होणारच आहे. पण कसं आहे ना ताईंनो, मला जिथली वस्तू तिथं ठेवल्याशिवाय करमत नाही. त्यामुळे कितीही पाय दुखले तरी पण मी स्प्रे मारून किंवा जे आयडेक्स असतं ते आयडेक्स झेंडूबाम लावून कामं माझे चाललेले आहे. जे आपण परवा अप्पे बनवण्यासाठी डाळी भिजत घातलेल्या होत्या त्यातलं काही पीठ उरलेलं आहे. त्याचे अप्पे पण मी बनवणार आहे. चटणी करायची मला. चटणी करायचं मी विसरून गेलते. लगेच कपडे धुवायला बसणार होते. बनवण्यासाठी मी घेतलेले आहे शेंगदाणे 4 ते 5, काजू, हिरवी मिरची, त्यात घालणार आहे आता कोथिंबीर, हिरवी मिरची, काजू, शेंगदाणे, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, दही आणि साखर याची मी चटणी करून घेणार आहे. पुदिना माझ्याकडे नाही. पुदिना जर टाकला तर चटणीला टेस्ट भारी येते हे तर सर्वांनाच माहिती असेल. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून चटणीला तडका देणार आहे. चटणी पहिले बारीक करून घेते.
मिक्सरचा पॉईंट म्हणजे लाईटीचा जो पॉईंट आहे तो तिथं खराब झालेला आहे, चालू नाही, त्याचं काम अजून करायचं आहे, त्यामुळे मी इकडे लावते मिक्सर. खूप पाय दुखायला लागले त्यामुळे मी गॅस खाली घेतला, गॅसची जी शेगडी आहे ती खाली घेतली आणि खालीच चपात्या केल्या. हे बघा चपात्या माझ्या झालेल्या आहे. गॅस बंद करते. राहिलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देते. छान आप्पे आपली इथं होत आहेत. पलटी करून घेतलेली आहे मी, तुम्ही पण बघा. चला लगेच मी खायला घेणार आहे, कारण आता खूप उशीर झाला. तसं तर माझा रोज नाश्ता नसतो, पण आज करणार आहे. का तर रात्रंदिवस आपले कामं चालू आहे. रात्रंदिवस का म्हणते मी, कारण रात्रीचा 1-1 सुद्धा वाजतो मला, त्यामुळे मी रात्रंदिवस कामं चालू आहे असे बोलले बरं का ताईंनो. गैरसमज करून घेऊ नका, नाहीतर काही ताई म्हणतील की रात्रीचे कुठं कामं करतात का. पण मला जर मूळ असला, मूळ काय मला तसा उल्हास असतो, कितीही दुखलं काहीही झालं तरी जे मी ठरवलेलं असतं ते मी काम करूनच झोपते. चला तुम्ही पण या अप्पे आणि चटणी खायला. मिश्र डाळीचे अप्पे. म्याऊ आमची पिल्लांना दूध पाजते. घरामध्ये गप्पा मारायला म्याऊ आणि म्याऊची पिल्लं. गप्पा मारता मारता कामं कुठं म्हणजे कामं कसे होतात ते पण कळत नाही. आजचा ब्लॉग मी माझा इथंच संपवते. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.